नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. मित्रांनो, PM किसानचा 22वा हप्ता अखेर कधी मिळणार असा प्रश्न शेतकरी मित्रांना निर्माण झाला होता आणि त्याच संदर्भातली ही महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे शेतकरी मित्रांनो. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर मित्रांनो, आता बघूयात हे पैसे कोणकोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहेत आणि किती तारखेला हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत. शेतकरी मित्रांनो, PM किसान योजनेच्या कोट्यावधी शेतकरी लाभ घेत आहेत. आतापर्यंत सरकारने अनेक कल्याणकारी योजना राबवलेल्या आहेत. मित्रांनो, त्यातील एक म्हणजेच PM किसान योजना. या योजनेत शेतकऱ्यांना वर्षभरात 6,000 रुपये दिले जातात. या योजनेत आतापर्यंत एकूण 21 हप्ते देण्यात आले आहेत. त्यानंतर शेतकरी 22व्या हप्त्याची वाट पाहत आहेत. मित्रांनो, केंद्र सरकारच्या पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेत दर 4 महिन्यांनी हा हप्ता दिला जातो. दर 4 महिन्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यात 2,000 रुपये जमा केले जातात. अनेक वर्षापासून ही योजना सुरू आहे. या योजनेत डिसेंबरमध्ये शेवटचा 21वा हप्ता जमा केला होता. त्यानंतर 22वा हप्ता जमा होणार असा प्रश्न सर्वांना पडलेला आहे. मित्रांनो, PM किसानचा 22वा हप्ता पुढच्या महिन्यात जमा केला जाऊ शकतो. 21वा हप्ता हा उशिरा जमा झाला होता. हा हप्ता ऑक्टोबरमध्ये जमा व्हायला पाहिजेत होता, परंतु तो नोव्हेंबरमध्ये जमा करण्यात आला. त्यानंतर आता 4 महिन्यांनी म्हणजेच फेब्रुवारी महिन्यामध्ये खात्यात पैसे जमा केले जाऊ शकतात. कोणत्या शेतकऱ्यांना पैसे मिळणार नाहीत? तर मित्रांनो, PM किसान योजनेत फक्त पात्र शेतकऱ्यांनाच पैसे मिळतात. या योजनेच्या लाभार्थ्यांना KYC करणाऱ्या शेतकऱ्यांनाच योजनेचा लाभ मिळणार आहे. यासोबतच काही राज्यांमध्ये योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांकडे फार्मर ID असणे देखील अनिवार्य झालेले आहेत. त्यामुळे हे 2 कागदपत्र ज्यांच्याकडे असतील त्यांनाच योजनेचा लाभ मिळणार आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे आता या PM किसानच्या 22व्या हप्त्याचे पैसे त्याच शेतकऱ्यांना मिळतील ज्यांची KYC झालेली आहे आणि ज्यांच्याकडे फार्मर ID आहे. तर मित्रांनो, हे पैसे आता फेब्रुवारी महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत. नक्कीच मित्रांनो, ही एक महत्त्वपूर्ण अपडेट समोर आलेली होती आणि तीच आपण तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रयत्न केलेला आहे. आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.